काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आता संपल्याचं सध्या समजतंय। या बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्ष नेते बनवण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये आज सुद्धा बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि काँग्रेस कार्यकारिणीची जी महत्त्वाची बैठक होती ती आज संपलेली आहे। या बैठकीला सोनिया गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं सध्या समजतंय। या बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची एकमुखी मागणी केल्याचं समोर येत आहे। सोबतच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत खासदारांचा सत्कार सुद्धा करण्यात आलाय आणि आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय ज्या ठिकाणी बैठक संपलेली आहे आणि त्यानंतर जे सर्व प्रमुख नेते आहेत काँग्रेस पक्षाचे ते बाहेर निघताना दिसत आहेत। सोनिया गांधी, राहुल गांधी आपण पाहू शकतोय। अनेक प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते। दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे। तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली होती। सोबतच लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते आणि दिल्लीतून आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। बैठक संपलेली आहे, त्यानंतर हे नेते निघताना आपण पाहू शकतोय। सोबतच निकाल लागला, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये जे विजयी खासदार आहेत त्या खासदारांचा सुद्धा सत्कार या बैठकीतून करण्यात आलाय।